विज्ञान भाग 2 या विषयाचे पहिल्या धड्यातील महत्त्वाचे असणारे प्रश्न. धडा पहिला, वंशपरंपरा आणि उत्क्रांती. याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न काय आहेत? प्रश्न पहिला, वंशपरंपरा व विविधता यांची व्याख्या लिहा. नेक्स्ट, मेंडेलचा एकल संकर समजावून सांगा. तिसरा प्रश्न आहे, प्राबल्याचा नियम व विभाजनाचा नियम लिहा. चौथा प्रश्न आहे, जिनोटाईप व फिनोटाईप यात फरक लिहा. प्रश्न पाचवा, उपार्जित व अनुवंशिक गुणधर्म यात फरक लिहा. सहावा प्रश्न, उत्क्रांती म्हणजे काय? उदाहरणासह स्पष्ट करा. आणि सातवा शेवटचा प्रश्न, समरूप व समकार्य हे अवयव स्पष्ट करा. विज्ञान प्रकरण 2, सजीवांमधील जीवन प्रक्रिया. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वनस्पतीमधील प्रजनन प्रक्रिया समजावून सांगा. दुसरा प्रश्न, द्विखंडन व बहुखंडन स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, मासिक पाळी चक्र स्पष्ट करा. आकृतीसह स्पष्ट करायचं आहे. प्रश्न चौथा, पुरुष प्रजनन संस्थेची आकृती काढून नामनिर्देशित करायचे आहेत, म्हणजेच नावं देऊन आकृती काढायची आहे. प्रश्न पाचवा, स्त्री प्रजनन संस्थेची आकृती काढून नामनिर्देशन करा, म्हणजे ती आकृती काढून त्याला नावं द्यायची आहेत. लास्ट क्वेश्चन, फलन म्हणजे काय? अंतर्गत व बाह्य फलन हे स्पष्ट करायचं आहे. प्रकरण 2, पर्यावरण व्यवस्थापन. त्यामध्ये प्रश्न पहिला, परिसंस्था म्हणजे काय? दुसरा प्रश्न, परिसंस्थेचे घटक लिहा. प्रश्न तिसरा, अन्न साखळी व अन्न जाळे स्पष्ट करा. प्रश्न चौथा, ऊर्जा पिरॅमिड स्पष्ट करा. प्रश्न पाचवा, जागतिक तापमानवाढीचे कारणे व परिणाम दोन्ही लिहायचे आहे. प्रश्न सहावा, जैवविविधता म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न सातवा, 3R संकल्पना म्हणजे रेड्यूस, रियूज आणि रिसायकल हे स्पष्ट करायचं आहे. धडा चौथा, हरित ऊर्जा. त्यामध्ये प्रश्न पहिला, अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे काय? प्रश्न दुसरा, सौर ऊर्जेचे फायदे लिहा. प्रश्न तिसरा, बायोगॅस संयंत्रणाची आकृती काढून स्पष्टीकरण द्यायचं आहे. प्रश्न चौथा, पवन ऊर्जा म्हणजे काय? आणि प्रश्न पाचवा, हरित ऊर्जेचे फायदे लिहा. धडा पाचवा, प्राण्यांचे वर्गीकरण. त्यामध्ये प्रश्न पहिला, वर्गीकरणाचा आधार स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, अरज्जुकी व रज्जुकी यांची वैशिष्ट्ये लिहा. प्रश्न तिसरा, मासे व उभयचर यात फरक लिहा. प्रश्न चौथा, सरीसर्प व पक्षी यात फरक लिहा. प्रश्न पाचवा, सस्तन प्राणी व पक्षी यात फरक लिहा. धडा सहावा, सूक्ष्म जीवशास्त्रांची ओळख. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, सूक्ष्मजीव म्हणजे काय? सूक्ष्मजीवांचे प्रकार लिहा. प्रश्न तिसरा, उपयुक्त व अपायकारक सूक्ष्मजीव स्पष्ट करा. प्रश्न चौथा, प्रतिजैविके म्हणजे काय? प्रश्न पाचवा, उद्योगातील सूक्ष्मजीवांचे महत्त्व लिहा. धडा सातवा, पेशीजीवशास्त्र व जैव तंत्रज्ञान. त्यामध्ये प्रश्न पहिला, पेशीची रचना आकृतीसह स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, वनस्पती पेशी व प्राणी पेशीतील फरक लिहा. तिसरा प्रश्न आहे, स्टेम सेल म्हणजे काय? प्रश्न चौथा, क्लोनिंग म्हणजे काय? आणि प्रश्न पाचवा, जैव तंत्रज्ञानाचे उपयोग लिहा. आता धडा आठवा, सामाजिक आरोग्य. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, सामाजिक आरोग्य म्हणजे काय? प्रश्न दुसरा, व्यसन म्हणजे काय? प्रश्न तिसरा, तंबाखू व मद्यपानाचे दुष्परिणाम लिहा. प्रश्न चौथा, HIV किंवा एड्स म्हणजे काय? प्रश्न पाचवा, संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी उपाय लिहा. आता पुढे परीक्षेत वारंवार येणाऱ्या आकृत्या. त्यामध्ये पहिली आकृती आहे, पुरुष व स्त्री प्रजनन संस्था. दुसरी आकृती आहे, एकल संकर. तिसरी आकृती आहे, बायोगॅस संयंत्र. चौथी आकृती आहे, अन्न साखळी. आणि पाचवी आणि महत्त्वाची आकृती म्हणजे वनस्पती व प्राणी पेशी.